प्रसंगी म्हणता येणार नाही, पण तुम्ही इथं बसलेत मायबाप खूप बरं वाटलं. कारण करू सुरुवात डायरेक्ट नाही ना, चालू दे 12 वाजेपर्यंत. मग असं आत्मरूप गणेशो केली स्मरण, होई सकळवितेचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. महायोग पीते तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय दातो मुनींद्र, समाग्रस्ततिष्ठ तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम वदे पांडुरंगम.
जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी, वर्णव रघुवीर विमल जसु, जो दायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरा पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार। सच्चिदानंद रूपाय विश्वस्पत्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणाम मायबा आणि रामकृष्ण हरी। कैवल्याचा मूर्तिमंत पुतळा ज्ञानियांचा राजा, कैवल्याचा मूर्तिमंत पुतळा ज्ञानियांचा राजा, भक्तीचा पाया वैराग्याचा कळस, महामोक्षाचा सांगती अवघ्या जगाची आई माऊली ज्ञानाई। समाधीचे राजे वारकऱ्याचे मायबाप, समाधीचे राजे वारकऱ्याचे मायबाप असे ते संत सम्राट, महावैष्णवता, मानवता, उदारता आणि लीनता यांनी सर्वगुण संपन्न असणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या जीवनामध्ये भक्तीचा अंकुर फुटला आणि परमार्थाने प्रवेश केला। अशा त्या संत श्रेष्ठ माऊलींच्या चरणी मी कीर्तन रूपी पुष्प अनन्य भावे परमादराने आणि कृतज्ञतेने समर्पित करते। विठ्ठल कीर्तन सेवेला सुरुवात होण्या अगोदर वक्त्याचं कर्तव्य आहे की अल्पसा परिहार देणं। आजचा परिहार द्यायचा म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा आणि ज्ञानयज्ञ सोहळा नवनाथ नगरामध्ये चालू असलेला गेल्या 7 दिवसापासून तुम्ही माझ्या वाणीतून भागवत श्रवण करत आहात आणि तुम्हाला तर माझं नाव माहितच आहे, परंतु या 7व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजते। आणि मला साथ संगत करणारे असे आमचे गोड टाळकरी बघा किती छोटे छोटे आहे, ते पण प्रारब्धात लागतं मायबाप। आमच्या त्या चारही वारकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होईल। चौघांच्या पण चरणावरती दंडवत प्रणाम। आणि
शिंतवादक आमचे असणारे असे गोड आवाजाचे, गोड त्यांच्या बोटामध्ये अशी जादुई आमचे असणारे कदम माऊली गंगाधर महाराज कदम, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचे मनापासून खूप खूप आभार. आणि मला मोठी बहीण म्हणून सदैव मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात आणि वर आया, अशा 7 दिवसापासून असणारे आमचे अभिषेक महाराज भवर. खरं तर महाराजांच्या चरणावरती दंडवत प्रणाम. आपल्या महाराष्ट्रातील लाडका आवाज, ख्यातनाम कीर्तनकार आणि सदैव मला मार्गदर्शन करणारे असे असणारे आमचे सुदाम महाराज ठोंबरे. बघा, 1 नंबर गायनाचार्य आहे आणि हरिभक्त पारायण कीर्तनकारही ते आहेत. त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम. आणि आमचे जरेकर माऊली खूप गोड असं भजन करतात. खूप वेळा आमची भेट होत असते, परंतु ह्यावेळेस मला माहिती नव्हतं की माऊली मला साथ संगत करणार आहे. एकदा आमच्या माऊलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी आम्हाला आत्या मानले, ज्यांनी आम्हाला आत्या मानले, जे माझ्या भाच्याचे नाव करी म्हणजे सुदर्शन महाराज. ते सुदर्शन महाराज तिकडे वृंदावनला, परंतु हे सुदर्शन महाराज यांना पाहिलं की मला माझ्या भाच्याची आठवण येते. परंतु असं मी त्यांच्या आत्याच आहे. असे गोड हरिभक्त पारायण कीर्तनकार आमचे सुदर्शन महाराज जगरे यांचं उद्या काल्याचं कीर्तन आहे. सगळ्यांनी आवर्जून हजर राहावं. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे प्रेम महाराज नाही, त्यांचं नाव काय? अच्छा, ज्ञानेश्वर महाराज. माऊली तुमच्या चरणावरती दंडवत प्रणाम. आणि आमच्या आज सुदाम्याचं पार्ट ज्यांनी केलं होतं ते असे असणारे आमचे गोड माऊली. माऊली दंडवत प्रणाम. ज्यांनी गेल्या वर्षी श्रीरामनवमीला माझं कीर्तन ठेवलं होतं, असे खर्चाने सप्ताह करणारे, स्वतःच्या बळावरती निश्चय ठेवून काम करणारे आमचे मोरे माऊली, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आज आवर्जून ते माझ्यासाठी उभे आहेत. आणि आमच्या जनाबाई मुक्ताबाई बघा ना किती गोड उभा राहिल्या. आमच्या वहिनी साहेब माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम. आणि आमची कुठे माऊली आणि आमच्या सोमोन शिवैनी खूप जीव लावतात. एकदा माऊलीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या काळे ताई, ताई खूप खूप आभार तुम्ही उभं राहिल्याबद्दल. आमच्या अण्णाची आई येत नाही. हा हा आई साहेब, खरा सरत्न तुमच्या पोटी आलं, तुमचं भाग्य आहे बाबा. काळे मावशी बाबा दंडवत प्रणाम. शिंदे ताई तुमच्याही चरणावरती दंडवत प्रणाम. आणि प्रत्येक कीर्तनामध्ये विना घेऊन उभा राहणाऱ्या माझी सखी शिवकन्या ताई गायकवाड यांचे मनापासून खूप खूप आभार. गोड अशी साऊंडसृष्टी असणारे, ज्यांना परमार्थाची आवड आहे असे असणारे आमचे अल्ताफ भैया, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा माझ्या. आणि आता इकडे काय बोल, ये हात मुझे दे दे ठाकूर. काय गोड मृदंग वाजवतात माय बाप. जे मृदंग वाजून बोट फुटले तरी विठ्ठल विठ्ठल आवाज काढणारे असे आमचे माऊली, मोहिते माऊली, तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम. आणि अखंड हरिनाम सप्ताह कमिटी सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप आभार. आणि इथे आमचे मयूर पार्कून आलेले आमचे भगवान महाराज डुबे यांचेही मनापासून खूप खूप आभार. आणि माझ्या माता भगिनी या ठिकाणी माझे मोठे ताईन ते आलेले आहेत. रुपाली ताई असेल, आमच्या उज्ज्वला मामी असेल, आमच्या वर्षाताई असेल, अजून आमच्या मोरे ताई असेल, अजून आमच्या डुबे ताई असेल, अजून आमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. पदरावाल्या बिना पदरावाल्या सगळ्यांचेच मनापासून आभार. आणि या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे मेवणे प्रदीप भाऊजी यांचेही मनापासून खूप खूप आभार. आणि माऊली वट्यावर बसलेले, वाळूवर बसलेले सगळ्यांचेच मनापासून खूप खूप आभार. बघा, सगळ्यांची नावं घेत बसले तर फारच वेळ लागेल. आणि ज्यांनी मला घरामध्ये दामून न ठेवता लेकीसारखं प्रेम करणारे असे असणारे माझे सासरे राधाकिशन पाटील पठाडे यांच्या चरणावरती
दंडवत प्रणाम आणि दादांनी पुढे येऊन बसावं अशी मी दादाला आज्ञा करते. माझे सासरे प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देहो निवासी असणारे पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळे भक्त सदेह वैकुंठ गमन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग खास तुमच्यासाठी आज मी घेतलेला आहे. अभंग तुमच्या परिचयाचा आहे आणि सर्वांच्या पाठातला आहे. अभंगाला सुरुवात करणे अगोदर मी एकदा परत तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी ना लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. बघा जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणतात, काय म्हणतात का आपण म्हणतो जगद्गुरु तुकोबारायांना हेची दान दे गा देवा. अभंग कोणता आहे? मागणीपर अभंग आहे. भक्तांनी देवाला काय मागावं, काय मागावं? हेची दान दे गा देवा, नवऱ्यानी माझी रोज करावी सेवा, मग गुण गाईन आवडी, हीच आमच्या दोघांची जोडी. नाही ना? हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा आम्हाला तुझा विसर झाला नाही पाहिजे. द्यायचं तर एकच दे. काय दे? हेच दान दे. तुझा विसर नाही झाला पाहिजे. ह्यानंतरही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. काय पाहिजे? मुक्तीही नको. मुक्ती जर दिली तर परत आम्हाला जन्म घेता येणार नाही. आणि धन संपदा तर आम्हाला पाहिजे, परंतु महाराज म्हणतात आम्हाला धन संपदा नको. मग काय पाहिजे? संत संग देई सदा. त्यावरही महाराज थांबत नाही मायबाप. महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. त्या गर्भातला जो त्रास आहे ते आम्ही भोगायला तयार आहे, परंतु आम्हाला मुक्ती नकोय. मग गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. हा झाला माझ्या बुद्धीनुसार सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. विठ्ठल हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. कसा विसर न व्हावा? रोजच जर नामस्मरण केलं तर विसर कसा होईल बायबा? आपण संसार करतो पण भक्ती करायची म्हणलं की आम्हाला इतका कंटाळा आहे काय सांगावं. मग आम्ही काय करतो? दुख में सब सुमिरन करे, सुख में करे ना कोई, दुख में सब सुमिरन करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, तो दुखदाय तू होय कबीरा, तो दुखदाय होय, तो दुखदाय तू होय रे मानव, तो दुखदाय तू होय. आम्ही दुःखामध्ये स्मरण करतो, पण सुख आलं का आम्ही भगवंताला
विसरून जातो. तुम्हीच सांगा, ही आपली भक्ती झाली का? नाही. जसं की महिनाभर ड्युटी केल्यानंतर 8,000 पगार भेटते. एखाद्या युवकाला 8,000 पगार आहे, पण महिनाभर ड्युटी केल्यानंतर 8,000 पगार भेटते. पण जर खाडा पाडला तर तोच मालक आपला काय करतो? पगार कापत असतो. मग तसंच माझ्या भगवंताचं आहे. भगवंताही आपलं नामस्मरण काय करतो? पवित्र करून घेतो. परंतु रोजच जर अखंड भक्ती केली तर काय होईल? काय होईल? पूर्ण फळ भेटतं. मग त्यासाठीच तुम्ही मला सांगा, मग नामस्मरण जर करायचं म्हणलं की आम्ही सगळं काम आवरल्यानंतर काय करतो? महिला मंडळ मग मंदिरात जातो. हा, मग आमची भक्ती पत्रम पुष्पम फलम तोयम युमे भक्ता प्रयच्छति. मग लगे मोठी थाळी भरून आम्ही घेऊन जातो. बेल महादेवाला, भस्म, उटी, काय काय नेत असेल महिला मंडळ. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? नाही. मग मनामध्ये भाव लागतो. भावाशिवाय काहीच भेटत नाही. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा तुम्हाला वाटतं रोजच नैवेद्य दाखवला पंचपक्वानाचा म्हणजे माझा भगवंत खातो ना, परंतु तसा भावही लागतो. फक्त भावाचा भुकेला आहे माझा भगवंत. आपल्या मनात भाव नाही, पण आपण काय करतो? दाखवतो किती मोठं. मग देखावी भक्ती भगवंताला आवडते का? नाही. बरं एक सांगा, माणूस दिसायला पाहिजे का असायला पाहिजे? हा, बरोबर. मग दिसून काय उपयोग आहे का? नाही. किती जर चांगला दिसला मग त्याला काही आलंच नाही उभं राहिल्यावर मग काय उपयोग? हा, मग तुम्हाला सांगेल, तुम्ही म्हणाल मायबाप आम्ही प्रत्येक जण भक्ती करतो, पण भक्ती करत असताना किंवा भक्ती करायच्या अगोदर प्रत्येकाने गुरु करायचा. काय? भक्ती करत असताना प्रत्येकाने गुरु करायचा आहे. आणि गुरुची जेव्हा कृपा होते तेव्हा सद्गुरूची कृपा होते. मग भगवंत म्हणतात माझ्याकडे येऊ नको, सद्गुरूकडे जा. हा, मग तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला सद्गुरू कुठं भेटल, गुरु कुठं भेटल? असे अनेक गुरु आहेत. तो कहते हैं ना, गुरु कीजिए जान के और पानी पीजिए छान के. पण माय बाप त्या अगोदर सांगून जाईल, मन मिले तो मित्र बनाओ, या गुण मिले तो गुरु बनाओ, और चित्त मिले तो चेला, और मन मिले तो मित्र बनाओ, वरना रहो अकेला, वरना रहो अकेला. गुरुही करायचा तर असा करायचा माय बाप की आपल्या जीवनाचं सार्थकच झालं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा देवा आम्हाला हेच ज्ञान दे की आमच्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. हा, सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी
ना कोणी. मग तेच तर म्हणतात जगद्गुरु तुकोबर आहे, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मग असंच तर माझ्या भगवंताचं, माझ्या सद्गुरूचं गुणगान मी गाईन. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, ओ हे बघा, हेच दान माझे भगवंत, माझे जगद्गुरु तुकोबाराय मागतात भगवंताला. आणि गुण मी असे गाईल की देवा तुझी माझी जोडी ही काय राहायला पाहिजे, असे अखंड राहायला पाहिजे, असं खंडन पडू देणार नाही. मग कशामध्ये? भक्तीमध्ये. हा, मग भक्ती जर तुम्ही अखंड केली तर आपली नाव आपला भगवंत काय करत असतो, तारून नेत असतो. मग जर नाव तारायची असेल जीवनाची तर म्हणाल संसाराची. संसार तर दुःख मूळ आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. एवढा दुःख बांधवडी संसार आहे तरी आम्हाला तोच आवडतो. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबांनो तुमच्यासाठी अनेक असे ग्रंथ काढले तरी तुम्ही उघडून पाहत नाही. ज्ञानेश्वऱ्या काढल्या तरी तुम्ही वाचून पाहत नाही. वाताळी ज्ञानेश्वरी, वाताळी ज्ञानेश्वरी, वाताळी ज्ञानेश्वरी.
बघा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी. मग ज्ञानेश्वरी वाचत नाही, मग आता तुमच्यासाठी काय करावं लागेल? हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी ऐकाल तरी नाही काल. झाल्या का मोकळ्या? हाय बा, मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला काय एक दिवस काय करेल, बांधून घेऊन जाईल. मग तुम्ही भगवंताचं गुणगान करा. मग अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज आपल्याला
टाळी वाजवा. क्या बात. बघा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात गुण गाईल आवडी, परंतु त्यानंतर पुढे काय सांगतात, न लगे मुक्ती धन संपदा संत संगदी सदा. मग जगद्गुरु तुकोबाराय कुणाला म्हटले? मी तुम्हाला गुरुचं अगोदरच उदाहरण सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय. हा, एक वेळेस असाच नजराना घेऊन माझे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांना द्यायला निघाले, परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी ते घेतलं नाही. ते म्हणाले, हे बघ शिवा, तरी सोने आम्हा मृत्तिके समान, हा माणिक पाषाण खडे जैसे. हे माणिक पाषाण आहे, खडे आहे, हे मला काहीच नको. जर करायचं असेल तर एकच कर. काय? कंठामध्ये काय करा? हरीचं नामस्मरण करून माझ्या भगवंताला कंठामध्ये धारण करा, असे जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, परंतु मी सांगेन या ठिकाणी माझ्या बसलेल्या सर्व माता भगिनींना एक विनंती आहे. तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल हो, कालही महाराजांना सांगितलं, प्रत्येक महाराजाचं कर्तव्य आहे की कीर्तनामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र थोडं का होईना सांगावं. तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की माझ्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच मुलगा जन्माला यावा, परंतु आम्हाला डोहाळे लागल्यानंतर आम्ही काय करतो? पिक्चर पाहतो, माती खातो. मग ज्या गर्भामध्ये बाळाची वाढ व्हायच्या अगोदरच त्याच्या मेमरीची माती होते, मग तो नंतर बाहेर आल्यावर किंवा जन्म घेतल्यानंतर ते बाळ काय त्याची बुद्धी चालणार आहे एवढा विचार करा. तुमचे चोचले तुम्ही पुरवता. मी एक स्त्रीच आहे, परंतु मी नाही खाल्ली माती घेतली, परंतु आपण आपले चोचले पुरवतो, परंतु त्या लेकराची मेमरीची माती त्या गर्भामध्ये होते. मग गल्लीला खेळायला लागल्यानंतर आपण काय म्हणतो? पोरग माती खायला, कारण की गर्भामध्येच आपण माती खाल्लेली असते. असंच या ठिकाणी एका माऊलीने प्रार्थना केली आई जगदंबेला की हे माते, माझ्या पोटी असा जन्माला एक हिरा घाल. काय? तुला एकच दान मागते. बघा, दानाची व्याख्या आली आहे, एकच दान मागते. या शिवनेरी गडावर असा सूर्य उगवला, या शिवनेरी गडावर असा सूर्य उगवला, माझी जाऊच्या पोटी माझ्या शिवाजी जन्माला, माझी जाऊच्या पोटी माझ्या शिवाजी जन्माला. माझी जाऊच्या पोटी माझ्या शिवाजी जन्माला, माझी जाऊच्या
महाराजांचं नाव घेतल्याशिवाय दिवस उगत नाही. जाऊन सांगेल. बघा, हे भगवान तुम्हारी अदालत में हमारी जमानत रखना. हे भगवान तुम्हारी अदालत में हमारी जमानत रखना. मैं रहूं अगर ना रहूं, लेकिन हमारा हिंदू धर्म सही सलामत रखना. हमारा हिंदू धर्म सही सलामत रखना. बघा, तरुण पिढीनो, हातभर दाढ्या वाढल्या आणि कपाळ भरगंध लावला म्हणून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. आपल्या आया बहिणीची इज्जत करायला शिका. काय? ज्याने आया बहिणीची इज्जत केली, मायबाप, ज्याला श्री बहीण म्हणून कळाली, तो माझ्या मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला श्री बहीण म्हणून कळाली, तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली, तो सीतेचा राम झाला. ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळाली, तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला श्री आई म्हणून कळाली ना दादांनो, तो माझ्या जिजाऊचा शिवबा झाला. तो माझ्या जिजाऊचा शिवबा झाला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतस्थ राजाधिराज श्रीमंत योगी सिंहस्थानाधीश्वर शिव शिव यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थवंत कीर्तिवंत गुणवंत पुण्यवंत शिव 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की दैवत छत्रपतीनाथ जय दैवत छत्रपती. एकदा आमच्या काय बघा, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या डोक्यावरती पदर आहे, माणसाच्या ओठावरती मिशी आहे आणि प्रत्येक जण तरुण पिढी आज व्यसनाधीन होत आहे. हा, मग मी सांगून जाईल, ओ नशा किस काम का जो रात को किया और सुबह उतर गया. ओ नशा किस काम का जो रात को किया और सुबह उतर गया. अरे नशा करना है तो ऐसा करे, एक बार करे और जिंदगी भर ना उतरे, उसे भक्ति कहते हैं. काय बाप, आज काळाची गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं. म्हणून धन संपदा मागितली नाही मायबाप, फक्त जगाचं कल्याण करण्यासाठी त्या आईनं मागणी मागितली होती. आणि हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात, लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती धन संपदा,
करायची. वा वा वा, चांगले कंस आले ज्वारीला. क्या बात आहे. राहू द्या अशी सकाळपर्यंत, मी जाऊन येते घरून. चालेल का? नाही ना? सगळ्यांनी भजन करायचं, प्रेमाने करायचं. विठो पार कुमारी हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे देवा, आम्ही गर्भातलं सुख सोसायला तयार आहे, परंतु आम्हाला मुक्ती नकोय. मग गर्भाच्या किती यातना आहे माय बाप. हा, तुम्हाला किती उशीर झाला तर मी सगळे चरण सोडल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. हा, अर्धवट मी कधीच सोडत नाही, किती उशीर झाला तरी. एवढंच 2 लाखाचं किंवा 3 लाखाचा सप्ताह आपण ठेवतो, तुम्ही एवढे तडजोड करता. जर महाराज येऊन इथं 4 चरण सोडत नसेल तर तुम्ही काय पाहता? हा, मग मी कधी पण 4 चरण सोडल्याशिवाय कोणालाच सोडत नाही. मायबाप बघा, जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणतात की, हे देवा, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हाशी. काय? आम्ही गर्भीची यातना सोसायला तयार आहे, पण त्यानंतर आम्हाला सुख मिळेल. मग आपण काय म्हणतो, देवा गर्भात असल्यानंतर तुझं नामस्मरण करील, परंतु वर आले लगेच केव्हा 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 करायला तो. मग आपण किती खोटे आहोत ना. भगवंताशी आपण खोटे वागतो, ज्याच्या सत्तेशिवाय पान देखील हालत नाही. असा पांडुरंग परमात्मा ओतपोत भरलेला आहे. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत माझे भगवान पांडुरंग आहे. तरी आपण एवढं आपल्या भगवंताशी खोटं नाट्य बोलतो माय बाप. हा,
मग जगद्गुरु तुकोबर आपल्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे घर नाही. थोडं मिनिट 10-15 मिनिटं थांबा. कारण बघा झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून आणि माझ्या मुखातून काही वेडेवाकडे शब्द निघले असतील तर मी परत घेते आणि सुधारण्याचा प्रयत्न करते. आणि मी काही चांगलं ज्ञानाचं बोलले असेल ते तुम्ही सोबत घेऊन जा आणि रोज नामस्मरण करा. मायबाप ज्याला एक मुलगी आहे त्यांनी मला दुसरी मुलगी माना, ज्याला एक बहीण आहे त्यांनी मला दुसरी बहीण माना, आणि ज्याला कोणीच नाही त्यांनी मला वटीतच घ्या. मायबाप बघा मी अयोध्येचे पॉम्पलेट आणलेले आहेत. ज्या माता भगिनींना अयोध्या, काशी, चित्रकूट, प्रयागराज, सिहोर, उज्जैन यायचं असेल त्यांनी कीर्तन झाल्यानंतर
पॉम्पलेट माझ्याजवळून घेऊन जावे आणि या 5च मिनिटात आमचे माऊली सूचना देतील. थोडंसं शांतता धरा, कारण तुम्ही शांत चित्तेने ऐकलं तर त्यांना सांगायला बरं वाटेल. ज्ञानेश्वरा
Ah